आता पाहूया प्रमुख शहरांतील बातम्या। केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसच्या वापरावर निर्बंध लागू केल्याने राज्यातील 40% रेस्टॉरंट आणि हॉटेल बंद आहेत। अशीच परिस्थिती राहिल्यास शनिवारपर्यंत सर्वच रेस्टॉरंट आणि हॉटेल बंद होण्याची शक्यता आहे। अन्नपदार्थांसाठी हॉटेलवर अवलंबून असलेले नोकरदार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागणार आहे। पेट्रोल आणि डिझेलचा साठा 45 ते 50 दिवस पुरणार असल्याचा दावा पेट्रोल पंप चालकांनी केलाय। सध्या मुंबईत सीएनजीचा तुटवडा जाणवत नाही, मात्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असून पुढील आठवडा महत्त्वाचा ठरणार असल्याचं ऑटो टॅक्सी संघटनांनी सांगितलंय। पोलीस कॅन्टीनला युद्धाची झळ पोहोचल्याचं दिसून येतंय। पोलीस आयुक्तालयातील कॅन्टीनमधील थाळीत बुधवारी फक्त डाळ भातावर पोलिसांना समाधान मानावं लागले, तर काही ठिकाणी फक्त चहा बिस्किट मिळत असल्यानं पोलिसांसह अनेकांना याचा फटका बसताना दिसतोय। ई चलन विरोधात वाहतूकदारांच्या आंदोलनाला यश आलंय। अवैध ई चलन कापणे बंद करा असे आदेश परिवहन विभागाने अधिकाऱ्यांना दिलेत। पुण्यातील टपऱ्यांमध्ये मेफेड्रोन सारख्या ड्रग्सची विक्री करण्यात येते। पोलिसांना माहिती देऊनही गैरप्रकार सुरूच आहे असा दावा नगरसेविका अर्चना पाटील यांनी केला। पिंपरी चिंचवडमधील उद्योगधंदे संकटात सापडलेत। युद्धाच्या सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना फटका बसतोय। गॅस पुरवठा होत नसल्यानं माल निर्यातीवर परिणाम झालाय। कांदा उत्पादकांना सरकारकडून मोठा दिलासा मिळालाय। जेएनपीटी बंदरावर थांबलेल्या मालावरील शुल्क माफ करण्यात आलंय। याशिवाय सरकारकडून 1 लाख टन कांदा निर्यातीची घोषणा करण्यात आली आहे। अनावश्यक किंवा अर्थसंकल्पामध्ये तरतूद नसलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीनं ब्रेक लावलाय। अनावश्यक 23 प्रस्ताव स्थायी समितीकडून अमान्य करण्यात आले। तपशील दिल्याशिवाय मान्यता दिली जाणार नाही अशी भूमिका स्थायी समितीनं घेतली आहे। कोस्टल रोडसाठी अनावश्यक खर्च टाळला जाणार आहे। छतासाठी 19 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला आहे। पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीवरती गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम झालाय। 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे उद्योग व्यवसायातील साखळीच विस्कळीत झाली आहे। गॅस तुटवड्याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसताना पाहायला मिळतोय। नवी मुंबईत गॅस अभावी हॉटेल बंद करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे। मात्र या संकटातून मार्ग काढत काही हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे। शोरमा स्टॉल इमारतीजवळ लावण्यावरून परळमध्ये वाद झाला। इमारतीमध्ये 20 ते 22 गुजराती लोकांनी एकत्र येऊन शोरमा स्टॉल लावणाऱ्या अक्षिता मसूरकर यांना स्टॉल हटवण्यास सांगितलं। गुजराती रहिवासी एकत्र येत हाकलत असल्याचा आरोप अक्षिता मसूरकरनं केला। पुण्यात हॉटेल चालकाकडून साऊथ इंडियन पदार्थ बंद करण्यात आले। गॅस पुरवठा होत नसल्यानं हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। युद्धाचा मोठा परिणाम पुण्यातील हॉटेल व्यवसायांवर झाला आहे। मुंबई मनपाच्या कॅन्टीनमधील जेवण बंद होण्याची शक्यता आहे। 2 दिवसात गॅसचा पुरवठा होणं आवश्यक आहे। कॉलिंग आणि इंटरनेटवर मोठं संकट आलंय। कॉलिंग स्पीडवर मोठ्या परिणामाची शक्यता आहे। टेलिकॉम क्षेत्र गॅस बंदीपासून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे। काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी ठाणे हॉटेल असोसिएशननं पोलीस आणि प्रशासनाकडे केली आहे। नागपुरात सिलेंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांची तपासणी करण्यात आली। तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आली आहे। स्टॉक आणि वितरण यांचा ताळमेळ तपासला जाणार आहे। पुण्यातील अतिक्रमण आणि अनधिकृत होर्डिंगवर मोठी कारवाई होणार आहे। पुणे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी कंबर कसली आहे। मोहिमेला अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेत।